कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरी 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार हाचे करावा विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार करावया पार भवती तरावया पार भवते तरावया पार भवते नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान संत समागमे धरुणी आवडी संत समागमे धराली आवडी संत समागमे धरुणी आवडी संत समागमे धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी करावी दादळी परमार्थाची करावी दादळी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान का म्हणे लोकीच्या व्यवहार म्हणे लोकीच्या व्यवहार का म्हणे लोकीच्या व्यवहार म्हणे लोकीच्या व्यवहार नका डोळे धुळे भरोळे राव नका डोळे धुरे भरणे राव नका डोळे धुरे भरणे राई नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आजघात सावधान आजघात हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी कुमारी हो पार 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 क्षणोक्षणा हाची क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची क्षणोक्षणा करावा विचार क्षणोक्षण हाती क्षणोक्षण क्षणोक्षणा
माया पार भावसेंदो भावसेंदो ए नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह आयुष्य का तो काळ वाह सावधान आयुष्य खातो काळ सावधान हे आयुष्य 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 ए आयुष्य आयुष्य का तो काळ सावधान सावधान हो आयुष्य खातो काळ सावधान हो भैया रे भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे हाथ दे गाड़ी धीरे हाथ दे गाड़ी धीरे हाथ दे आयुष्य खातो काळ सावधान
क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुनी आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधारिए अंजनी कुमार पधारिए अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधारिए अंजनी कुमार पधारिए अंजनी कुमार आइए हनुमान विराजिए आइए हनुमान क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत आजच्या या नैमित्तिक प्रसंगाला अनुसरून कीर्तनाची सेवा आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्या येथील आणि वैकुंठवासी श्री समाधान नारायण बोरसे यांच्या या अंत्येष्टी निमित्ताने 13वीच्या निमित्ताने या ठिकाणी ही कीर्तनाची योजना आहे. तेव्हा ही योजना ज्यांनी केली त्यांचे बंधू वसंतराव नारायण बोरसे आणि त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर समाधान बोरसे, निलेश समाधान बोरसे
यांनी आपल्या वडिलांकरता पुण्य समर्पित व्हावं याच्याकरता या कीर्तनाची नामस्मरणाची ही योजना या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तुमचं आमचं जीवन आणि या शास्त्राला अनुलक्षून असल्यामुळं शास्त्र म्हणेल ते सांडावे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जसं शास्त्र सांगेल त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. त्याच्यात आपली बुद्धी चालवू नये. त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. हे असंच कसं, ते तसं होईलच का, इथं शंका संशय इथं घ्यायचं नाही. कारण शास्त्र हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं असतं आणि म्हणून त्याकरता तिथं आपली बुद्धी काही काम करत नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतंय की हे जे नैमित्तिक कार्यक्रम आहेत ते आपण केले पाहिजेत. कोणते? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, का सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करवती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि आपल्या माता पित्यांच्या त्या तिथीवर आपण कार्यक्रम केले पाहिजेत. त्या निमित्ताने जे सत्कर्म केलं की त्या आई वडिलांना ते समर्पित होतं. आणि हे आपल्या मुलाच्या दृष्टीनं हा एक पर्व काळ आहे. आपल्या वडिलांना तसं पैसा देता येत नाही, इस्टेट देता येत नाही. मग त्यांना एकच देता येतं, आपल्याला पुण्यच देता येतं आणि पुण्य नेता येतं. बाकी दुसरं पैसा इथंच राहतो, घर इथंच राहतं, सर्व इथंच राहतं. आपल्याला देता येत नाही आणि नेता येत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांना पुण्य समर्पित केलं पाहिजे. पुण्य त्यांना तिथं प्राप्त होतं आणि त्याच्या योगाने त्यांना सद्गती प्राप्त होते, असं शास्त्र वचन आहे. आणि म्हणून शास्त्राच्या अनुसार आपण ते क्रियाकर्म केलंच पाहिजे. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की मोठमोठ्या लोकांनी केलं म्हणून आपण करायचं. हे जे क्रियाकर्म आहे ना, हे मोठमोठ्या लोकांनी केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. आपल्या दशरथ राजाच्या निमित्ताने पिंडदान त्यांनी सुद्धा केलेलं आहे. आता रामासारखे करतात, आहे की नाही? आपण केलंच पाहिजे ना, आहे की नाही? मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गेलं पाहिजे आपण, आहे की नाही? आणि म्हणून याकरता धर्मराजाने कौरवांचं पिंडदान केलं होतं. राम प्रभूने दशरथाचं पिंडदान केलं. आणि अशा मोठमोठ्या लोकांच्या आणि मार्गदर्शनाने आपणही त्याच मार्गाने गेलं पाहिजे. आणि चला, एक तिसरं कारण असं आहे, कृतज्ञता म्हणून आपण त्यांच्याकरता हे क्रियाकर्म केलं पाहिजे. कृतज्ञता, कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन प्रकार आहेत. कृतज्ञ कोणाला म्हणायचं आणि कृतज्ञ कोणाला म्हणायचं? केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतं. आपण आई वडिलाचे उपकार जाणले पाहिजे. कृतज्ञता म्हणून हे क्रियाकर्म केलं पाहिजे. कारण त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि सांगू का, प्रत्येक माणूस जन्माला येतो तो तिघांचे कर्ज घेऊन येत असतो. बँकेचं नाही, तिघांचं कर्ज आपल्यावर जन्मताच असतं. जो प्रत्येक जण येतो जन्मताच कर्ज बाजारी असतो माणूस. एक तर देवाचं कर्ज असतं, दुसरं ऋषीमुनींचं कर्ज असतं, तिसरं आई वडिलांचं कर्ज असतं. हे तीन कर्ज माणसाला फेडावे लागतात, द्यावेच लागतात. आणि कर्ज देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, की ज्याचं घेतलं त्याला आहे की नाही, दिलं पाहिजे. कारण पूर्वीचे लोक म्हणायचे, कोणाचं कर्ज ठेवून मरू, आहे की नाही. पूर्वीचे लोक कमी शिकलेले होते पण विचार चांगले होते त्यांचे. विचार चांगले होते, शिक्षण कमी होतं, पण ते म्हणायचं कोणाचं कर्ज ठेवून मरायचं. तसं जर मेलं तर त्याच्या दारी बैल व्हावं लागेल. कर्ज याच जन्मात फेडलं पाहिजे. आता लोक शिकले, आता मंत्र बदलला त्यांनी.
आता फेडलं पाहिजे असं नाही. जो काढील कर्ज है? हे मात्र लक्षात ठेवलं आपण. जो काढील कर्ज तोच खरा मर्द. हे आता विचार बदलले. एक लक्ष, पण एक कर्ज आहे महाराज, कर्ज फेडलंच पाहिजे. देवाचं कर्ज, साधू संतांचं कर्ज आणि आई वडिलांचं कर्ज, हे 3 कर्ज आहेत. कर्जात राहू नये माणसाने, कर्ज फेडलंच पाहिजे. जर नाही इथं फेडलं तर कर्ज तुम्हाला वाटतं का इथं माफ झालं तर माफ होईल म्हणून? नाही नाही नाही, कर्मभूमी आहे महाराज. हे कर्मभूमी आहे. इथं जे जे कर्म कराल त्याचं फळ भोगावंच लागतं, असा शास्त्र सिद्धांत आहे, कर्म सिद्धांत आहे. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. ते कर्म तुम्हाला भोगूनच द्यावं लागतं, त्याच्याशिवाय संपत नाही. करोडो जरी जन्म घेतले तरी ते कर्म तुमच्या पाठीमागे येत असतं. या कोणी जन्मात जा, तुमच्या मागे आहेच ते. आहेच ते. इथं माफ होईल पण तिथं माफ होत नाही, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी कर्ज फेडलं पाहिजे. कर्जात ऋणात कोणाच्या राहू नये. म्हणून ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता, तुकाराम महाराज सांगतात. ऋण वैर हत्या ह्या 3 गोष्टी माणसाला चुकत नाही, ते द्यावेच लागतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा आले. भोगावं लागतं. मोठमोठाल्यांनी भोगलं. तुम्ही सर्व ऐकणारे श्रोते आहेत. ऐकून तुमचे केस पिकले, माझे सांगून पिकले. विठ्ठल विठ्ठल तरी होऊ द्या, तरी देखील ते पुन्हा पुन्हा सांगावंच लागतं. एक वेळ सांगून 2 वेळा सांगून होत नाही. अरे प्रपंचातलं सुद्धा सांगून जमत नाही तर हा तर परमार्थ आहे की. तुम्ही घरी ऐकताना गोष्टी तुमच्या कानावर पडतातच की नाही, आहे की नाही. तुम्ही म्हणताय घरामध्ये असा आवाज येतोच की नाही. तुला एक वेळ सांगितल्यावर ऐकू येत नाही का? ऐकताना हे. किंवा घरातून तरी आवाज येतोय, तुम्हाला एक वेळा सांगून ऐकू येत नाही का? घरातून तरी आवाज येते. म्हणजे संसारातलं एक वेळ सांगून जमत नाही. हा तर परमार्थ आहे महाराज. परमार्थ तर किती सांगून तरी ते डोक्यात शिरत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं ते. त्यावेळेला काही ना काहीतरी झुंझुनी आहे की नाही. म्हणून याच्याकरता ह्या गोष्टी मोठमोठाल्यांना चुकत नाही, आपल्याला काय चुकणार आहे. आणि म्हणून एवढ्या करता या ठिकाणी प्रत्येकाचं कर्ज फेडलं पाहिजे. देवाचं कर्ज फेडायचं असेल देवाचं नामचिंतन करा. साधू संतांचं जर कर्ज फेडायचं असेल त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन करा. आणि वाढ वडिलांचं जर कर्ज फेडायचं असेल त्यांच्या निमित्ताने सत्कर्म करा. आता सांगू का, हे 3ही कर्ज फार कठीण आहेत. आपल्या चांबडीचे चपला जरी केल्या त्यांना तरी ते कर्ज फिटत, ते कर्ज लय जबरदस्त आहे, ते फिटत नाही. आई वडिलाचं कर्ज महाराज लक्षात घ्या. मग फेडूच नाही का
फेडण्याचा प्रयत्न जरूर करा. फिटत नाही पण फेडण्याचा प्रयत्न करू नये असं नाही. करा. जमत नाही म्हणून सोडून देणं हा वेडेपण आहे. हो, वेडेपण आहे. मग करून जर अपयश आलं काही हरकत नाही, येऊ द्या. पंढरपूरला जायचं ठरलं, पंढरपूरला जायचं. जायचं ना, ठरलं. पण 2-3 माणसं गावातली असतात. काय तयारी चालली तुमची पंढरपूरला? काय खरं आहे ते? काय ऊन तापते, काय हाल आहेत ते. जमणार नाही, तुला तर जमणारच नाही. त्यानं वळकटी बांधून ठेवली, ती सोडून टाकली. हो का हो, जात नाही, काही जमत नाही, फार ऊन तपते, तिथं पाण्याची सोय नाही, अमुक नाही, जेवणाची व्यवस्था नाही, सोडून दिलं. लक्षात घ्या, याला वेडेपणा म्हणतात. जमत नाही ना, जाऊन पहा. 10-5 मुक्काम जाऊन पहा, तिथून परत या वाटले असतं, पण जाऊन पहा. जाणं महत्वाचं आहे. प्रयत्न करा ना तुम्ही, या वापस, काही हरकत नाही. हो बा, जमलं नाही आम्हाला, 10-15 मुक्काम गेलो पण जमलं नाही आम्हाला, वापस आलो, हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आहे, जाऊन आलो वापस. परंतु जाणच नाही, हे वेडेपणाचं लक्षण. तसं कोणाचे उपकार फेडूच नाही असं नाही, फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या तिघांचे ऋण कर्ज फेडण्याकरता एक सुंदर असा उपाय आहे. तिघांचे ऋण एकाच याच्यामध्ये फेडल्या जातात, ते म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल कीर्तन असं एक साधन आहे महाराज, तिघांचे ऋण एका कीर्तनात फेडल्या जातात. देवाचं ऋण, देवाचं नामचिंतन कीर्तनात होते, देवाचं ऋण फेडतं. संतांच्या अभंगावर चिंतन होते, संतांचं ऋण फेडल्या जातं. लक्षात. आणि त्यांच्या निमित्ताने हे पुण्य, जिथं हे धर्ममंडपामध्ये नामस्मरण करतात, ते पुण्य आई वडिलांना समर्पित केलं जातं, त्यांचं ऋण फेडल्या जातं. म्हणून हे कीर्तन असं माध्यम आहे की तिघांचे कर्ज फेडण्याचा या ठिकाणी हा उत्तम उपाय, उत्तम साधन आहे. म्हणून कृतज्ञता म्हणून केलं पाहिजे. काही लोक म्हणतात बापानं काय कमवलं, बापानं काय कमवलं. लोकांची सहज भावना, पोरं अशी विचित्र नाही, काय केलं बुड्यानं. मी एका घरी गेलो, श्रीमंत माणूस होता, चांगली इस्टेट होती. आता सकाळी उठल्या उठल्या त्यानं त्याचं सुरू दाखवलं प्रदर्शन. महाराज, हे ट्रॅक्टर आपलंच आहे, हे 4 व्हीलर गाडी आपलीच आहे, मोटरसायकल आपलीच आहे, हे 10-12 बैल बांधलेले आपलेच आहे. इथून शेती जो आहे तर ते नाल्यापर्यंत आपलीच आहे, मध्ये कोणाला घुसूच दिलं नाही, आपलीच आहे. त्याचं सुरू झालं सांगणं. मी म्हटलं बापरे, एवढं याला देवाने दिलं. हो, कोणाला काही देव देतो, याला देवाने भरपूर दिलं, म्हणून त्याचं कौतुक करावं म्हणून ठरवलं मी. तितक्यात त्यानं दुसरा अध्याय सुरू केला. अथ द्वितीयोध्याय. हा दुसरा अध्याय कोणता? म्हणजे महाराज, हे जेवढं दिसते ना, बुड्याच्या वेळेला काही नाही, बुड्यानं सर्व साफ केलं होतं. बुड्यानं काही केलं ठेवलं नाही. हे माझ्यापासून जेवढं झालं ते, हे माझ्यापासून, हे माझ्यापासून, हे 2-4 वेळा ऐकलं, माझ्यापासून, माझ्यापासून. मी म्हटलं सद्ग्रस्ता, हे तुझ्यापासून आहे, पण तू त्याच्यापासून आहे हे समजून चाल. तू बापापासून आहे हे समज ना, कारण त्यानं जर तुला जन्म दिला नसता तर हे तुला उभारता आलं असतं काय? त्याचे उपकार समज ना. आणि म्हणून याकरता आई वडिलांचे उपकार आहेत, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ते केलंच पाहिजे. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे, हरिभक्त परायण वैकुंठवासी समाधान बुवा यांच्या या 13वी निमित्ताने त्यांचे जे मुलं आहेत, त्यांनी आपल्या वडिलांकरता खरोखर हा कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचा केलेला आहे. आणि त्यांचं जीवन देखील तसंच पुण्यमय जीवन होतं. त्यांनी फोटो तर सांगतात विना हातात आहे. विना हातात आहे असा फोटो आपला कधी काढते का कोणी? काही लोकांचे अंग बाटले नाहीत विण्यानं, असे तुम्हाला दाखवून देतो. टाळ नाही, विना नाही, काहीच नाही, अजिबात नाही महाराज, लक्षात. आणि म्हणून याकरता ज्याचं जीवन याच्याशी संबंधित आहे ना, त्याचं निश्चित चांगलंच होतं, लक्षात. आणि म्हणून समाधान महाराजांनी
खूप आपल्या जीवनामध्ये नामचिंतन केलं, गजानन महाराजांची सेवा केली, अनेक प्रकारचे त्यांनी परमार्थ क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि अशा लोकांचं माळकरी असल्यामुळं महाराज सांगू का, एक तुम्ही गळ्यात माळ घाला, बस. जीवनात माळ घातली ना, तुम्हाला उद्धाराची काळजी अजिबात नाही. ज्याने माळ घातली, आपलं काय होईल, अरे काय हो, तो पाहून घेईल. ज्याच्या नावाची माळ घातलेली आहे तो पाहून घेईल, जबाबदारी त्याची आहे. बस, फक्त माळ घातली पाहिजे, आहे की नाही? तुम्ही माळ नाही घातली तर मग तुमची गॅरंटी वॉरंटी कोणी घेत नाही. आलं लक्षात? ते आमच्या शेगावला कुत्रे जास्त झाले होते, कुत्रे खूप झाले, कुत्रे कोणालाही सावत. मग नगर परिषदनं काय केलं, हुकूम सोडला, दिसेल कुत्रा हाना, मारून टाका. लोकांच्या कंप्लेंट होत्या, मारून टाका. कर्मचारी सुटले मारायला, पण एक सांगितलं त्यांना, मारा पण एक लक्षात ठेवा, ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला हात लावू नका. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला हात लावू नका, कारण ते कोणाच्या तरी मालकीचं आहे, लक्षात. आणि जे भोंड्या गळ्याचं दिसेल कुठेही हाना, कोणी कंप्लेंट करणार नाही, लक्षात. तसंच आहे महाराज, इथं देखील यम सांगे दूता तुम्हा नाही तेत सत्ता. यम धर्माने सुद्धा सांगितलं, ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला हात लावू नका बरं, नाही तर मग तुमचं तुम्ही बघून घ्या. हे याचा अर्थ असा आहे, गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावा, लक्षात घ्या. आणि महाराज खरंच आहे ना, आपण नुसतं रस्त्यानं म्हणतो, रस्त्याने ओरडा, गर्व से कहो, गर्व से कहो. अरे, हिंदू असल्याचं लक्षण काय दिसतं तुमच्यात? कपाळाला गंध दिसत नाही. ज्याचा आपण म्हणतो त्या शिवाजी महाराजांचं कपाळ पाहना, त्यांच्या कपाळाला गंध आहे. आणि आपण बिना गंधाचे म्हणतो गर्व सेव. कशाला गर्व सेव, कशाला विनाकारण आवाज करतो, काही नाही. त्याच्यासारखं तुम्ही वागा तर खरं, मग त्यांचं म्हणा. कपाळाला काहीच नाही, काहीच दिसत नाही तुमच्यात, कशाला. आणि सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्या, निदान कपाळाला गंध तर लावा, माळ नका घालू, कपाळाला गंध तरी लावला पाहिजे. आणि म्हणून याकरता जीवनामध्ये ह्या गोष्टी कशासाठी आहेत, एक लक्षात घ्या, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं, याच्याकरता संप्रदायाने, साधू संतांनी हे साधनं तुम्हा आपल्याला सांगितलेले. प्रापंचिक जीवनामध्ये तुम्हाला काही नाही होता आलं तर निदान एवढं तर करत जा. काय करत जा? नित्यनेम करत जा काहीतरी. उठल्यानंतर देवपूजा करा. तुम्ही म्हणाल इथं काय वेळ कुठे आहे महाराज, देवपूजा करायला इतका वेळ कुठे आहे? मग निदान तुळशीला पाणी तर टाक. कांद्याला कसं पाणी लावतो, तुळशीला पाणी रोज टाक ना. तुळशीला पाणी टाक. आणि पाणी टाकल्याशिवाय जेवण करू नका. मारुतीला दर्शनाला या, तुळशीला पाणी टाका आणि नंतरच जेवण करा. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभा, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा दया जवळी. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभा, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा असो. आणि म्हणून याकरता जीवनामध्ये काही नियम असले पाहिजेत आणि त्या नियमानुसार आपण हे केलं पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात नियम सांभाळले आणि त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना पुण्य समर्पित करण्याकरता आपण एकत्रित आलेलो आहे. आपण आपल्या परीने जेवढं नामचिंतन करता येईल तितकं करण्याचा, कीर्तनापुरतं तरी करा, त्यांना समर्पित करायचं आहे की नाही. आणि म्हणून इथं आल्यानंतर कीर्तन होईपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, तोंडाने म्हणत जा, हाताने टाळी वाजवत जा, आणि जेवढं होईल तेवढं त्यांना समर्पण करायचंय आणि भगवंताला प्रार्थना करायची आहे हे पुण्य त्यांना समर्पित. एवढ्या करता
पण इथं आल्यानंतरही लोक मात्र मला गंमत वाटते लोकांची. तेरवीला लोक येतात आणि इथं आल्यानंतर तो वेळ काळ तर पाहावं की नाही माणसानं. इकडचे नाही म्हणत मी, तिकडचे सांगतो मी. इथं आपण आलो कोण्या कामाकरता आलो, इथं वेळ काय, काळ काय, प्रसंग काय याचा विचार केला पाहिजे की नाही. इथं आल्यावर भेटलं तुमच्याकडे कसं काय काढलं का सोयाबीना, अरे सोयाबीन काय पाहतो इकडे आपण कशासाठी आलेलो आहे. सोयाबीन होत राहील, पाणी जात राहील, येत राहील, पण तेवढ्या पुरतं तरी का होईना थोडस विचार करा ना. आपण इथं आल्यानंतर थोडं चिंतन, अंतर्मुख व्हा. आपण कोणाच्या तरी तेरवीला आलेलो आहे, अशी एक दिवस आपली काय होणार आहे एवढं तरी ध्यानात येऊ देत जा नाही. एवढ्या पुरतं तरी इथं आल्यावरही सोयाबीनच नाही तेवढ्या पुरतं तरी का होईना. म्हणून हे कार्यक्रम संतांनी का लावून दिले त्याच्याकरता. तेवढ्या प्रसंगाने नुसार तरी काय माणसाचे काय केलं पाहिजे, डोळे उघडले पाहिजे. आता उघडी डोळे जरी अद्यापी नकळे, आहे की नाही. हो, आपण आपले कोणाच्या मातीवर जातो, गेलं पाहिजे. मातीवर गेल्यानंतर तिथं पहा काय वातावरण असतं. तिकडे पेटतं आणि लोकांच्या इकडे पेटतं. मग काय चर्चा काय करतात ते, काय गणपत भाऊ काय खरंय जिथल्या तिथं राहतं, काय येतं बरोबर. पहा ना, हा माणूस गेला बिना याचा गेला, काही नेलं नाही. कोण नेतं महाराज, काय चर्चा चालतात तिथं. काही नेता येत नाही, काही नेता येत नाही. सप्त्यात काही पंगत सप्त्यात पंगत दिली नाही, कोण्या पेटीत पैसे टाकले नाही, पेटीवरचे उचलून नेले. आणि आता काय नेलं त्यानं बरोबर, आहे की नाही. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. इथं तरी माणसाचं ट्यूबलाईट लागली पाहिजे ना. पाहत जा ह्या गोष्टी. हो, आता तुमच्याकडे काय नियम आहे मला माहित नाही. मेलेल्या माणसाला किती खिशाचं शर्ट शिवतात तुमच्याकडे, तुम्ही पाहिलं असेल ना. किती खिशाचं शर्ट असते त्याला, बाबा तुम्ही सांगा ना. तुम्ही पाहिलं असेल ना, कितीतरी पाहिले आपण, आहे की नाही. किती खिशाचं असते शर्ट नवीन, 2 म्हणतात 2, त्याच्यात 2-2 रुपये टाकता काय. खिसाच नाही, कोरा पाठवतात, कोरा बिन खिशाचा पाठवतात, बिन खिशाचा. लक्षात ठेव, हे पाहिलं पाहिजे हे, की ज्याच्या करता जीवनभर खिशे भरतो आपण. इकडून आण भर, याचं भर, त्याचं भर, त्याच्या डोंबल्यावर ओततो. आणि ओतले की ते आपल्याला कसं पाठवतात. तुला कही बाजत करले, तुला करे रखवाले, तुला कही बाजत करले, तुला करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा मेरा खाली, उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा मेरा खाली. तुला कही बाजत करले वाले, तुला कही बाजत करले, तुला करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा मेरा, उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली. एक दिवस जावं लागतं, एक दिन आना अरे एक दिन जाना, 2 दिन का बाजार आहे की नाही. यावं लागतं एकट्याला, जावं लागतं एकट्याला. काही नेता येत नाही, चाहे कितना भी कमा ले, सोना चांदी और मोती, लेकिन समझ लेना कफन को जेब नहीं होती, है की नाही. कफन म्हणजे कपड्याला जेब नाही होत, बिना खिशाचा पाठवल्या जातं. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना
जावं लागतं आहे की नाही. क्या जिंदगी का है भरोसा आहे की नाही. याचा भरोसा नाही, जावं लागतं. हे आपल्याला वारंवार ऐकावं आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुम्ही आपण मनुष्य जन्माला आलो, या देहाच्या गावा आलिया, आणि जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. या देहरूपी गावात आपण आलो, इथं दोन सोहळे होतात. किती? दोन सोहळे. एक जन्माचा, दुसरा मरणाचा आहे की नाही. आता एक सोहळा झाला आपला, आणि एक सोहळा राहिला की नाही, होऊच देणार नाही. असं मारुती रायाच्या साक्षीने कोणी हात वर करा, एक झाला आमचा, पण दुसरा होऊ देणार? हात वर करा, कोणाला होऊ द्यायचा नाही. अरे हात वर करता करता दुसरा होऊन जाईल आहे की नाही. याचा अर्थ असा आहे, हे चुकत नाही. प्रत्येकाला या सोहळ्याचा आणि साक्षीला आणि सामोरा जावंच लाग. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहारेर्थे नत्वम शोची. म्हणून उपजेते नाशे नाशिले पुनरपदिशे, हे कटिका यंत्र जैसे. आपण जन्माला आलो एक दिवस, पण एक वैशिष्ट्य आहे महाराज भगवंताने. सर्व काही सांगितलेलं आहे, पण भगवंताने एक मरण निश्चित आहे, पण मरणाची तारीख काही सांगितलेली आहे की नाही. मरणाची तारीख सांगितलेली आहे आपल्याला. कोणत्या तारखेला जातं हे सांगितलं नाही, पण त्याची तारीख ठरलेली आहे, दिवस ठरलेला आहे, जागा ठरलेली आहे त्याची. लक्षात घ्या, दिवसही ठरलेला आहे, जागाही ठरलेली आहे. बरं, त्याला शनिवारही चालते, सोमवारही चालते, अमावस्याही चालते, पौर्णिमाही चालते, आणि पुढे सांगू का, घरही चालते, बाथरूमही चालते. विठ्ठल माणसाला या ठिकाणी या सोहळ्याकरता, आणि म्हणून हा दुसरा सोहळा आपला व्हायचा आहे, म्हणून कीर्तन ऐकायचं. तुम्हाला कीर्तन कशा करता ऐकायचं, त्याच्याकडे एकच आहे, एक सोहळा झाला, दुसरा व्हायचा आहे, म्हणून आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे. लक्षात का ऐकायचंय? त्याचं कारण असं आहे महाराज, एकच जीवनामध्ये आपल्या हातात आहे. मरण तर काय आपल्याला थांबवता येत नाही, मरण थांबवता येत नाही. सांगू का, एक सूत्रच आहे, मरण नको म्हणणं हे विकृती आहे, मरण नको म्हणणं हे विकृती आहे, मरण येणं हे प्रकृती आहे. पण आलेलं मरण चांगलं व्हावं ही संस्कृती आहे. जीवनामध्ये ही संस्कृती आहे. आपल्या हातात मरण थोपवणं आपल्याला मोठमोठ्यांचे नाही जमलं तर आपलं काय महाराज आहे की नाही जमत. ते फार लोकांनी प्रयत्न केले मरण येऊ नये याच्यासाठी, खूप प्रयत्न केले, पण तेही सुद्धा काय झाले. आपण भागवत ऐकता नेहमी, हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, दारात नको, माणसाकडून नको, जनावराकडून नको, अमुक नको, तमुक नको. ब्रह्मदेव म्हणे ही किती माग, किती माग, आणि शेवटी देवाने त्याला गाठलंच आहे की नाही. हे तुम्ही ऐकून जाऊ, आपण सर्व मारलंच त्याला. मग अशा मोठ्या लोकांना सुद्धा जावंच लागतं. येते नाही मुरो आले अवतार, येते नाही मुरो आले अवतार, येते नाही मुरो आले अवतार, येते नाही मुरो आले अवतार.
नाही गुरु आले अवतार 9 भी मर गए 10 भी मर गए. एक जण म्हणे मलाही जावं लागेल काय. एक जण म्हणे मलाही. म्हटलं तू कोण आहेस. म्हणे ग्रामपंचायतचा सदस्य आहो म्हणे. ग्रामपंचायतचा सदस्य. काय अरे कुठं सदस्य. मी एका गावाला असंच सांगितलं या गावाचे लोक मरतील, या गावाचे सर्व लोक मरणार आहेत. असं म्हटल्यावर मरणं कोणाला आवडतं का. सर्वांचे चेहरे पडले. हो सर्व चेहरे नाराज झाले. पण एक बुढी हसत होती. बुढी हसत होती. म्हटलं आजी तू का हसते. म्हणे बाबा तुम्हीच सांगितलं नाही या गावचे सर्व मरतील. मग म्हणे मी या गावचीच नाही. या गावची आहेस का कोण्या गावची आहे. मरावं सर्वांनाच लागतं महाराज. पण एक करा मरावं तर लागतंच पण मरण चांगलं कसं होईल याच्या करता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात मी जीवनभर प्रयत्न केले. कशाचे केले. शेवटचा दिवस यासाठी केला. शेवटचा दिवस गोडवा शेवटचा दिवस गोडवा महाराज सांगतात आम्ही जीवनभर प्रयत्न केला असेल फक्त एक करतात. बाकीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये गौण आहेत महाराज. काही उपयोग नाही. आणि म्हणून जर जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये आपल्याला करायचं असेल तर एकच करा. दुसरं करूच नका. तुकाराम महाराज सांगतात तो विचार कोणता करायचा असेल तर अभंगाच्या पहिल्या करावा विचार करावा विचार महाराज आपल्याला सांगतात हाच विचार करा. क्षणोक्षणा हाच वेळोवेळी सतत कोणता विचार करायचा असेल तर फक्त हाच करा. तरावया पार बाकीचा विचार करू नका. बाकीचा विचार आपण जन्मभर करतोच ना. असं विचार नाही असा एकही माणूस नाही. सकाळपासून विचार चाल. सकाळीच मी पाहिलं सकाराम डायरी घेऊन बसेल होते. मी म्हटलं काय विचार चालू आहे. डायरी गुंडाळली. चला म्हणजे विचार करतोच माणूस प्रत्येकाचा विचार. पण लक्षात घ्या बाकीचे विचार करण्याकरता आणि
आपण आलेलोच नाही महाराज. तो विचार तुम्ही संसाराचा करूच नका. आपण संसाराकरता आलोच नाही, संसार आपल्या करताय. आपण संसाराकरता आलो नाही. आपल्या करता ही देवाने निर्माण केलेला प्रपंच आहे. तो प्रपंच आपल्या करता आहे, पण आपण मात्र प्रपंच करता नाही, हे लक्षात ठेवा. ही व्यवस्था आहे, व्यवस्था. आता तुम्हाला इथलंच उदाहरण देतो. तुम्ही आहे की इथलंच उदाहरण देतो. तुम्ही गावातून निघाले, सकाळीच निघाल्यानंतर कोणीतरी विचारलं असेल कुठं चालले सकाळी सकाळी, आहे की नाही, कुठं चालले सकाळी, तर तुम्ही उत्तर काय दिलं? अमक्या अमक्या माणसाच्या तेरीवर आणि पारावर चाललो, आहे की नाही. पारावर देव दर्शनाला हे तुम्ही सांगितलं, आहे की नाही. हे मुख्य काम आहे तुमचं. देवदर्शन, पारावर जाणं हे मुख्य काम आहे, म्हणून तेच सांगितलं तुम्ही, आहे की नाही. परंतु नुसतं देवदर्शन, पारावर येणं एवढंच आहे का? नाही. इथं आल्यावर जेवणाची व्यवस्था आहे की नाही, आहे व्यवस्था. मग तुम्ही लोकांना सांगितलं काय कुठं चालले? जेवायला चाललो असं म्हटलं काय? नाही. जेवण ही व्यवस्था आहे, ते तुमच्याकरता मालकांनी केलेलीच आहे. तुमचं मुख्य काम आहे पारावर पार करणं, हे मुख्य काम आहे. बाकीचं जेवण मालक व्यवस्था करतोच त्याची. तसंच आहे महाराज. आपण इथं आलो आपल्या कल्याणाकरता आलो, आपल्या कल्याणाकरता आलो. प्रपंच देवाने केलेली व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल त्याची तुम्ही चिंताच करू नका. कसं होईल, काय होईल. काही लोक तेच करतात, मरोस्तोर तोच विचार करतात. यायचं कसं होईल, त्याचं कसं. तू करू नको. ज्याने जन्माला घातलं तो त्याचा विचार कर. तुझी चिंता ज्याची सर्व आहे, तुझी चिंता ज्याची सर्व आहे, तुझी चिंता ज्याची सर्व आहे, तुझी चिंता ज्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता ज्याची सर्व आहे, तुझी चिंता ज्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता ज्याची सर्व आहे, तुझी चिंता ज्याची सर्व आहे. निर्माण केलं त्याने निर्माण केलं, तुम्ही निर्माण केलं का? त्याचा आहे सर्व. शेती त्याची आहे, पाणी त्याचं आहे, सर्व घरदार त्याचंच आहे ना. मग तुम्ही विनाकारण चिंता कशाला, आहे की नाही. पण माणसं तेच विचार करत असतात, कसं होईल, असं होईल. एकाला विचारलं एवढं मरोस्तोर काय काम कर, नाही महाराज नातू काय खातील. म्हटलं नातूबाचा ठेका तू घेतला काय? तू तुझं पहा ना, तुझं तू पहा, नातवाचं तू पाहिल. पण माणसं नाही त्याची चिंता करतात, कोणतीही चिंता करतात. एक लक्षात घ्या, तुकाराम महाराज चकार शब्द वापरतात. हो, हाची विचार करावा, दुसरा विचारच करू नका. हाच दुसरा विचार करून तुमच्याकडनं काही होतं काय काय? तू बरं, तुम्ही बदल करायचा म्हटल्यानंतर तुमच्या हातात काय आहे? काही करू शकता? पाणी थांबवू शकता का? आता सांगितलेलं आहे पाणी होणारच. ते जे व्हायचं ते होणार ते होते प्रारब्धेची. लक्षात. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्ध. मग विचार कोणता करावा? विचाराचे प्रकार आहेत. पुन्हा सांगतो मी तुम्हाला. आता विचार काही निरर्थक विचार आहेत, काही घातक विचार आहेत, लक्ष, काही सार्थक विचार आहेत. हे 3 प्रकार सांगतो. काही निरर्थक विचार आहेत, त्या विचारात काही नसते, पण माणसं दिवसभर तेच करत असतात. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. असाच एक जवाई आला, जवाई आला त्याला पोरीला न्यायला, म्हणजे त्याची पोरगी होती सासऱ्याच्या इथं आल्यानंतर त्याला गोड जेवण केलं जवाई, आणि तयारी केल्यानंतर आता निघालं. जवाई निघाला, पोरगी निघाली,
पर आता फाट्यावर पर्यंत नेऊन पोहोचवणं सासऱ्याचं काम आहे. फाट्यापर्यंत जवाई पुढे, सासरा पुढे, मागून पोरगी येऊन राहिली. जाता जाता बोलता बोलता सासरं आणि जवाई चालले बोलत बोलत. बोलल्यानंतर योगायोग असा, बाजूला शेत होतं, एक शेत होतं सोयाबीनचं. सहज जवाई म्हटलं, सासरे बा याच्यात किती होईल सोयाबीन, सोयाबीन किती होईल? तर म्हणे जास्तीत जास्त झालं तर म्हणे आता हे पावसानं निघणं झालं, 5 एकर वावर आहे, झालं तर 15 क्विंटलच्या वर जाणार नाही. सासरे बा म्हणे 15 क्विंटलच्या वर जाणार नाही. जवाई म्हणे तुमचे पांढरे केस झाले पण अक्कल काही झाली नाही म्हणे तुम्हाला. हा, याच्यात 25 क्विंटल ठेवलेलं आहे म्हणे सोयाबीन. सासरा म्हणे जवाई बा इथं मी आयुष्य गेलं या गावामध्ये वरखेडमध्ये, त्याच्यात कधीच पाहिलं नाही 20-25 क्विंटल सोयाबीन. पण तुम्ही कसं म्हणता 25? नाही नाही म्हणे 25 होणारच. हा म्हणे होणारच नाही. महाराज ते जुंपली ना, दोघांची हातघाई झाली आणि हातघाई झाल्यानंतर महाराज दोघांची लटपट झाली. सासऱ्याला पाळलं ना त्याने, जवायला म्हणा म्हणे 25 क्विंटल. तो म्हणे मेलोच चालते सासरा म्हणे, ती 15 क्विंटलच्या वर जातच नाही म्हणे, मेलो तर चालेल म्हणे. मागून पोरगी आली. पोरगी म्हणे काय चाललं इथं हे बाबा? नाही मग गेलं, काय चाललं म्हणे? अरे पोरी तुझ्या नवऱ्याला सांग, हा म्हणजे या शेतामध्ये 25 क्विंटल सोयाबीन होईल, मी सांगतो 15 होईल म्हणे. बाबा म्हणा ना, म्हणा काय हरकत म्हणा. नाही म्हणत म्हणे. हो पण तुमची पाठ घासली ना, पाठ घासू म्हणजे घासली तर, पण मी म्हणणार हे आता विचार कोणते आहे ते? वावर कोणाचं, काम कोणाचं, हे असले विचार चालतातच की नाही. काही घेणं ना देणं काही आहे की नाही. जाऊ द्या. याच दुसरा विचार आहे, घातक विचार आहे. कोणाचा विचार घातक. अनेकाच्या घाते मानती संतोष. लक्षात. काही काही लोकांचे विचार असे चालतात, महाराज याचं कसं वाईट होईल, त्याला कसं खड्ड्यात घालता येईल, त्याचं अमुक कसं होईल, हेच विचारात जीवन चालते. पिढ्यान पिढ्या चालते महाराज, पिढ्यान पिढ्या. हो लक्षात घ्या. माणसाच्या जीवनामध्ये एक लक्षात घ्या, जीवनामध्ये बदला घेऊ नका. इथं लिहिलेलं आहे, मी वाचलं मगाशी आल्याबरोबर. इथं विचार आहे, भाव बंदकीला बदलावणे हे आपल्या हातात. ते वाचा तुम्ही कीर्तन झाल्यावर, आता नका, कीर्तन झाल्यावर वाचा. हे बदलवणं आपल्या हातात, हातात नाही त्या. अरे मोठमोठाल्यांना जमलं नाही, आपल्याला काय जमणार आहे? एक लक्षात घ्या, कोणाला बदलवू नका, हे नामुमकिन आहे. दुनिया आपली मस्ती छोड दे, हे नामुमकिन आहे. हे शक्यच नाही की दुनिया जगाने आपला स्वभाव सोडावं, हे नामुमकिन आहे. परंतु एक आपल्या हातात आहे, काय? हे दिल आपली बस्ती बदल दे. लक्षात. बस्ती छोड दे. आपलं एकच काम आहे, त्याचं काय करायचं? बाजूला निघून जायचं. आपल्या हातात नाही जगत बदलणं. लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही एवढे कीर्तन करतात, लोक सुधारले का? एवढे कीर्तन करतात, लोक सुधारले का? म्हटलं लोक सुधारण्याकरता मी कीर्तनच करत नाही, लोक सुधारण्याकरता मी कीर्तन करत नाही. मग मी बिघडू नये म्हणून कीर्तन करतो. विठ्ठल विठ्ठल कशा करता सांगितलेलं? लोकांचे विचारतात, बदला घेणं, याला असं कर, त्याला तसं कर, हे करू नका. कारण आयुष्य किती आहे माणसाचं? आयुष्य किती आहे? काही नाही, पण करतात महाराज. मी आता वेळ घेत नाही जास्त, आपल्याला वेळ थोडी आहे. एक सुशिक्षित सोनबाई होती आणि आई होती. आई साध्या स्वभावाची होती, खेड्यातली होती. आता पोरगी शिकलेली सून असल्यामुळं तिला म्हातारीचं वागणं, बोलणं, बसणं हे काही आवडत नव्हतं. ती नवऱ्याजवळ नेहमी तक्रार करायची, तुमची आई कशी, अशीच बसते, अशीच बोलते, अशीच करते. म्हणजे मग काय करतं? आता ती आई आहे, ती कुठे जाणार आहे? मग त्या या पोरीनं लगेच त्याला सांगितलं, एक करा म्हणे, असं करा म्हणे, आपलं शेजारीच मळा आहे, त्या मळ्यामध्ये
हिला खोपडी बांधून द्या आणि तुम्ही डबा घेऊन जात जा, पण हे माझ्याजवळ नको. त्यालाही वाटलं रोजची कटकट म्हणून बुडीला एक खोपडी बांधली बाजूला गावाच्या, त्याचा मळा होता त्याच्यात बुडीला ठेवलं. हा रोज डबा घेऊन जायचा सकाळ संध्याकाळ. तेही या पोरीला सहन झालं नाही. रोज तुम्ही डबा घेऊन जाता म्हणे, काय तुम्हाला त्रास कंटाळा येत नाही का? आता म्हणे येते, पण का बुडीला उपाशी मारतं का? न्यावं तर लागेलच ना. ते म्हणे मग माझ्या म्हटलं ऐकता का? हा म्हणे ऐकत झालो, सांग ना आता काय काय ऐकायचं. म्हणे एक करा, रात्री 12च्या पुढे जा, घासलेटचा डबा घेऊन जा, घासलेटचा डबा घेऊन जा, एक आगपेटी घेऊन जा. 12च्या पुढे बुडी झोपली खोपडी की रॉकेल फेकून द्या आणि पेटून द्या. खोपडी खलास, बुडी खलास, तुमच्या मागची कटकट खलास. यानंही तसंच केलं. हो, 12च्या पुढे डबा घेतला, घासलेटचा डबा घेतला, पेटी घेतली, गेलं. आता ते फाटक बंद होतं, त्याला वाटलं बुडी झोपेल आहे, दिलं घासलेट होत आणि दिलं काळी लाव. आता धाड धाड धाडधाड पेटली महाराज. पण नेमकं त्या दिवशीच काय रोयटे आले, बुडी गेली, रोयटे हाकलं त्या मिरीवर. रोयटे हाकलत गेली ते इकडच्या मिरीवर. यानं इकडे खोपडी पेटून दिली. बुडीने तिकडून पाहिलं, म्हणे कोण पेटवली आपली खोपडी? आता त्या उजेडात दिसलं, हे तर आपलंच पोरग दिसतं म्हणे. हा बरोबर आहे म्हणे, सुनबाईचं कारस्थान आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, आता काय खोपडी तर जळली. आता रातभर बुडी काय करील? हा बिना झोपडीची. तिने काय केलं, आंब्याच्या झाडावर चढली. तुम्ही म्हणा कशी काय बुडी चढली? गोष्टीतली चढते. चढली ती आंब्याच्या झाडावर. 2-3 वाजता रात्री चोरानं एक मोठ्या सावकाराचं घर चोर लुटलं. हा मोठा डल्ला मारला, पैसे सोनं आणि चांदी नेमके ते आंब्याच्या झाडाखाली हिसावाटी करणं सुरू केली. दुपारी रात्री 2 वाजता 4 हिस्से केले आणि त्यांनी सांगितलं, पहिला कोण उचलते? पहिला हिस्सा कोण उचलते? बुडी वरून म्हणजे पहिला हिस्सा मी उचलते. भूत भूत म्हटल्यावर शारी पळून गेले. बुडी आरामशीर उतरली, सर्व जमा केलं, गठोळं बांधलं. सकाळी 4 वाजता घरी दरवाजावर थाप टाकली, पोराचं नाव घेतलं. हे गण्या, कोण आहे? म्हणजे तुझी माय. माय? आता म्हणजे रात्रीच गेली माय. पेटून गेल्यावर आली कशी माय? पळून गेलेली येते, जळून गेल्यावर येते का? त्यानं उघडलं तर खरंच माय, डोक्यावर गाठोडं. ये कशी काय आली? मग कशी काय नाही म्हणे, रात्री कोणतरी खोपडी पेटवली म्हणजे माझी. मग मला चहा घेऊ दे पहिले. चहा घेतला. म्हणे बाबू रात्री पेटवली खोपडी आणि मी धुराधुरानं स्वर्गात गेली. कोण म्हणते? बुडी ऐक ना, वर गेली म्हणे. मग तिथं तुझ्या बापाची भेट घेतली. तुझ्या बापाला सांगितलं सोयाबीन गेले, काही हातात नाही राहिलं, तुरा खाल्ल्या, काहीच नाही. तुम्ही इकडे मस्त पानपट्ट्यावर सिगरेट ओढता स्वर्गात. बरं तुझ्या बापाची काढली सटक. म्हणे मग त्यानं हे दिलं, सोनं चांदी पैसे हे घेऊन जाय म्हणे. त्याला मदत पोराला बाबांनी दिलं का? म्हणे मग हे बाबांनी दिलं. सून तिथंच उभी होती, तिचे आईबाप वर गेलेलेच होते. ते म्हणे मग माझ्या आईबापाची भेट घेतली सिंग की नाही? असं कसं होते काय? नेहमी यावं लागते का इथं? तुझे पहिले आईबापाची भेट घेतली. कसे आहेत ते? मजेत आहेत. फक्त त्यांनी एकच सांगितलं, बरेच दिवसाची बेबीची भेट नाही आहे, 2 दिवसासाठी भेटीला पाठवून द्या. तुझ्या आई बाप्पांनी सांगितलं काय? हा मग कसं जावं लागते आता ते त्याची काळजी करू नको, मी व्यवस्था करून देतो तुझी. हा झोपडी बांध, त्याच्यात तू थांब, हा पेटून देईल आणि मग तू धुराधुरानं वर जाय. जो पेटून दिली ती गेली तर अजून आली नाही,
मी कशा करता याचा गोष्ट मार्मिक हे वर्म हे महत्वाचं आहे. दुसऱ्या करता खड्डा खोदला, दुसऱ्याच्या वाईटाचा विचार केला की आपलं वाईट होत असतं. म्हणून हा विचार कधी आणूच नका. विचार करायचा असेल तर क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. 3 प्रकारचा विचार हाच करा. तुकाराम महाराज सांगतात कोणता 3 प्रकारचा? दुसऱ्या कडव्यात सांग. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह हा एक विचार, जाणार सकळ दुसरा विचार, आणि आयुष्य खातो काळ हा तिसरा विचार. हे 3 विचारच करा. हे नाशवान आहे. तुमचं आमचं शरीर हे कसं आहे, नासकाय नासक लक्षात. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, हे नासक आहे. याला नाश लागलेला आहे याच्या पाठीमागे. आता त्याचे प्रकार सांगत नाही मी. आश्रय नाश, परता नाश, स्वभाव नाश, हे प्रत्येकाचे हे शरीर नासक आहे. ते कधी पडल याचा नियम नाही. हे नासक आहे. कधी माशी पाख पाखडी तव हे सरी. माशीला पंख आणि पसरायला उशीर लागेल, पण माणसाला जायला उशीर लागणार नाही. म्हणून हे नासक आहे. याचा भरोसा तुम्ही करू नका. कधी पडू शकते ते. तुम्ही म्हणाल महाराज अजून गोळी घेतली नाही, इंजेक्शन घेतलं नाही, आणि वय काही माझं जास्त नाही. तसं काही नसतं ते. गोळी खाऊ नका, काही अरे रामदेव बाबाचे प्राणायाम करणारे आहे की नाही, काय करायचं ते करा तुम्ही. परंतु हे पडायचं तेव्हा पडतच लक्षात. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे इतक्या वर्षाचं. त्या वर्षात तुम्ही किती काही जर केलाय तर पडायचं म्हणजे हे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत चालेल, आहे की नाही. जसं तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालेल, आणि जिथं पेट्रोल संपलं तिथं गाडी. तशीच हे गाडी आहे, इथं प्रारब्ध आहे तोपर्यंत चालेल ते. काहीच पेट्रोल खूप गाड्याचे टाके भरलेले आहेत, काहीच थोडं आलं तसंच केलं, त्याच्यात काही सांगता येत नाही. म्हणून नाशिवंत देह हा शरीर नाशक आहे, आणि म्हणून याकरता याचा विचार करा तुम्ही. कधी पडू शकतं याचा भरोसा नाही. म्हणून याकरता हा विचार करा. दुसरं, जाणार सकळ. हे तुमच्या जवळ जे आहे ना ते काय होणार, एक दिवस जाणार आहे, जाणार, राहणार नाही. इथं कोणी राहणार नाही, हे संपूर्ण जाणार आहे. तुम्हाला बब्याची माय तेही जाणार आहे, तुम्ही जाणार आहे. इथं कोण नव्हे तुझा हा परिवार,
द्रव्य दारा क्षणभंगूर, या ठिकाणी कोणी राहण्याकरता आलेलं नाही, हे सर्व जाणार आहे. म्हणून आपण त्याच्यावर भरोशावर राहू नका. माऊली म्हणतात ते भजन का करत नाहीत लोक, भजन परमार्थ का करत नाहीत, यांना काय कोण दम ऐसा आहे याची पोटी, येईल शेवटी कोण कामा, यांच्या शेवटी कोण कामाला येईल, याचा लोकांना कसं प्रपंचात रंगून गेले लोक. आपल्या विचार या उद्धाराचा कोणीच विचार करत नाही, रंगून गेले त्याच्यामध्ये प्रपंचामध्ये. पण आपल्याला जावं लागतं, आपलं काहीतरी कल्याण करून घ्यावं, असं कोणी विचार करत नाही. विठ्ठल आणि म्हणून याकरता आपलं इथं काही नाही, आपलं फक्त एकच आहे, आपुला तो एक देव करुणी तेने विन जीवा हे. आपली शेती नाही, घर नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. हे नेहमी नेहमी ऐकलं पाहिजे. ते विसरतात माणसं, लगेच विसरतात. ऐकत राहिले, आपलं नाही आहे हे, आपलं नाही आहे. आपल्याला निदान ठीक आहे, 60 वर्षापर्यंत प्रपंच करा तुम्ही, काय हरकत नाही, करा. आलो ना आपण, करा. पण 60च्या पुढे तरी माणसाने काय केलं पाहिजे, सोडून द्या. पोराला घ्या, हे तुझं तू पाहून घे, हे जमीन पाय आणि हे तू पाय आणि हे सर्व तू पाहून घे. आता मला इकडे मंदिरात जाऊ दे, मंदिरात तीर्थयात्रेला, तर इकडे जा 60च्या पुढे. पण बुडे तिकडे जातच नाही, बुडे एसटेईनं बुडे फुकट. आम्हाला खाली राहावं लागतं, निसायला जाऊ द्यावं लागतं. जसं काही ते लग्नाला चालले लोक. आता अलीकडे काय झालं, मंदिरात जात नाही, कुठं चिंतन करत नाही, काहीच नाही, गाड्यानं प्रवास या लक्षात चालले. अरे आपलं आयुष्य राहिलं किती हातात, तेवढं तरी करून घ्या ना आपल्या जीवनामध्ये. बाकी काही नाही ना, इथं मंदिरात बसा, काही जप करा, चांगल्या गोष्टी ऐका, भागवत ऐका, हे करा ना. आता आपलं रस्ता तिकडच आहे, आता काही इकडं राहिलं नाही. घरातून बाहेर निघा, नाहीतरी 4 माणसं काढतीलच ना तुम्हाला शेवटी. म्हणून आपण निघलं पाहिजे घरातून, आपण निघलं पाहिजे. आणि म्हणून जाणार सकळ आयुष्य खातो काळ. आपलं हे लोक म्हणतात याला मरण आलं, याला मरण आलं. मरण येत नसते माणसं, आपण मरण बरोबर घेऊनच आलेलो आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी माणूस जन्माला येतो की नाही, त्याच दिवशी मरण आपल्या बरोबर आलेलं आहे. ऐकून ठेवा, आपल्या बरोबर आहे. तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमच्या मागे आहे ते. तुम्ही इथं बसले ना, तुमच्या बाजूलाच बसलेलं आहे ते. दुसऱ्याला नका समजू की हे मरण आहे, हे आपल्या जवळच राहतं. फक्त तो वाट पाहतो कशाची, घडी घडी काळ वाटयाची अजून किती आहे, वाट पाहतो फक्त. याची वेळ संपली की बटन दाबलं, लक्षात. म्हणून आपल्या जवळच आहे, कुठंच जात नाही ते. आणि एक दिवस आपल्याला तो नेणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. माऊलीने एक सुंदर ओवी दिलेली आहे, काय ही विसरली मरण बापुडी, काय अशी गोडी लागलीशी. माणसं मरोस्तोर हे झालं पाहिजे, हे घर बांधलं पाहिजे, त्या वावरात बोर केली पाहिजे. अरे तू आता तुझं बोर पाहिनं तू कसं काय केलं तर. हे माऊलीची ओवी सुंदर आहे. एक बेंडकुळी आहे, बेंडकुळी. ते नदीच्या काठावर, पाण्याच्या काठावर बसलेली असते बेंडकुळी, आहे ना. ते पाण्याच्या काठावर आहे, तिचं तोंड पाण्याकडे आहे, बेंडकुळीचं तोंड पाण्याकडे आहे. मागून साप येतो, साप काय करतो बेंडकुळीला, स्वागत करतो नाही. बेंडकुळी असे, तो असा खात नाही आपल्यासारखा, तो श्वासानं ओढतो, श्वासानं ओढतो. तो साप मागून येतो आणि त्या बेंडकुळीला हळूहळू ओढतो. अर्धी बेंडकुळी कुठे गेली, सापाच्या तोंडात. तरी बेंडकुळी जीभ पुढे करून मासोळ्या पकडायची तयारी करते. ते कोण, बेंडकुळी पुढे किटकं मासोळ्या पाया खाण्याकरता करते. अर्धी कुठे गेली ती, कुठे गेली ती,
सापाच्या नोळा कोण्या बेंडकुळीचं सांगतो मी त्या तेवढ्यासाठी आलो का मी इथं? तुम्ही आपण बेंडकुळ्या कितीतरी आत गेलेले आहेत, काळ रूपी सापाच्या तोंडात गेलेलो आहे आपण. आपलं एवढंच राहिलं तरी माणसं म्हणतात काय 10% देतं, काय 15% देतं. काय अरे टक्क्यावाल्या किती टक्के राहिले तुझे ते पान तू. म्हणून दरदूर सापे गिळीजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणीये कवने लोभा वाढविती तृष्णा. हे माणसं तृष्णा एवढी वाढवतात, अख्खं आपला काळाच्या तोंडात गेलो तरी माणसं पुढची आशा करतात. आशा सोडून द्या आणि एकच करा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. याच्याकरता संतांच्या संगतीत जा, मग त्या ठिकाणी हा आपल्याला विचार मिळतो. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून तुकाराम महाराज करावी तातडी, म्हणून संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. आणि काही लोक म्हणतील महाराज जग कुठे चाललं, जग कुठेही जाऊ द्या, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. जग कुठं जातं त्याचा विचार करू नका, तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. आपुली आपण करा सोडवून, संसार बंधन तोडावे गे. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि ज्यांच्या निमित्ताने खरोखर हे या ठिकाणी कीर्तन आहे, त्यांच्या चिरंजीवानी या ठिकाणी हा योग घडवून आणलेला आहे. मला देखील कीर्तनाचा या ठिकाणी योग आलेला आहे. आणि अशा पुण्यवान महात्म्याच्या कीर्तनावर आणि आम्हाला हे तेरवीवर कीर्तन करण्याचा योग येतो. हे एक भाग्य लागतं महाराज. माळकऱ्याच्या दिवसावर कीर्तन, नाही तर आम्हाला कुठचे निमंत्रण येतात. या महाराज तेरवीचं ती पिऊन पडलेलं असतं तरी कीर्तन करावं लागतं. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये फार महत्व आहे की ज्याने आपल्या जीवनात पुण्य केलं आणि आपलं जीवन कृतार्थ केलं, आपणही त्याच प्रकारे त्यांच्यासारखंच जीवन कृतार्थ व्हावं. याकरता भगवंताची सेवा, समाजाची सेवा आणि चांगला विचार करून आपलं जीवन गोड करून घ्या. एवढंच काय तर भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. आणि आज गेलेल्या जीवात्म्याला चांगली सद्गती प्राप्त करून घ्यावी अशी प्रार्थना आपण देवाकडे करू. आणि झालेलं या ठिकाणी कीर्तनाचं पुण्य, अन्नदानाचं पुण्य काय असेल ते त्यांना समर्पित करून आणि त्यांचं जीवन कृतार्थ व्हावं अशी सर्वांनी शुभकामना करायची. आणि हीच श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी कीर्तनाला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. गण